नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवरतीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. पण महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण पाहतोय आठवड्याचे 2 सप्टेंबर पासून मित्रांनो ते 8 सप्टेंबरचे सर्व घडामोडी पाहतोय, जे आठवड्याचे संपूर्णपणे घटक आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, ऍस्कॉम पर्यावरण आणि कार्बन परिषद 2024 कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर उत्तर आहे दिल्लीमध्ये घेण्यात आली. पहिला पॉईंट काय उत्तर आहे मित्रांनो? दिल्लीमध्ये ती बैठक घेण्यात आली आहे. दुसरा मुद्दा, टिंबटिंब महासागराच्या काही भागात विशेषतः विषुववृत्त जवळ तापमानात अलीकडेच आणि असामान्य घसरणीचा अहवाल आला आहे. मित्रांनो याचा अर्थ काय की परिपूर्ण तापमान कमी आपोआप झालेले लक्षात ठेवा. तर कोणत्या महासागरात झाल्याचा प्रश्न होता, तर उत्तर आहे अटलांटिक महासागरात झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट अनिवार्य नोंदणी करण्याचा कायदा मंजूर केलाय? तर उत्तर आहे आसाम राज्याने केलाय. कोणी केलाय? आसाम राज्याने केलाय. ओके. पुढचा प्रश्न, खगोलशास्त्रज्ञांना कोणत्या नावाचा विलक्षण क्वासार सापडलाय? क्वासार म्हणजे काय? जिथे आकाशामध्ये सूर्याची जास्त एकदम चमकतो. तर लक्षात ठेवायची गोष्ट उत्तर आहे JO 5294351. लक्षात ठेवायची गोष्ट, तर उपग्रह सापडलेला आहे. पुढचा पॉईंट मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला? तर उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केला आहे. पुढचा पॉईंट मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन, खाली गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे असना. काय नाव आहे वादळाचं? असना वादळाचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी राजकोट किल्ल्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर उत्तर आहे मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस सध्या किती एक्सप्रेसना हिरवा झेंडा दिलाय? तर उत्तर आहे 3 एक्सप्रेसना नवा झेंडा दिलाय. लक्षात ठेवा 3 एक्सप्रेस काढतायत ते नवीन वंदे भारत. ठीक आहे. पुढचा, भारताचे 13 मुख्य बंदर खालील कोणते आहे? तर उत्तर आहे वाढवण बंदर. लक्षात ठेवायची गोष्ट, जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे ना, त्या वाढवण बंदराचं ते 13वं बंदर म्हणून विकसित केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, टुरिझम आणि हॉस्पिटल स्किल काउन्सिलने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कोणासोबत सामंजस्य करार केलाय? तर विजा सोबत केलेला आहे. है ना. करार कोणासोबत केलाय मित्रांनो? विजा सोबत केलेला आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानवतावादी प्रमुख खालीलपैकी कोण आहे? तर उत्तर आहे जॉयस मसुया. काय उत्तर आहे? जॉयस मसुया आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले? तर शी बॉक्स. काय नाव आहे त्याचं? शी बॉक्स लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 24 मध्ये कोणते पदक जिंकलेत? लक्षात ठेवा रुबिना फ्रान्सिस यांनी, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तर कोणतं पदक जिंकले? सिल्वर, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. तर उत्तर काय मित्रांनो? ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा भाग मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला. ठीक आहे. ओके. हा चला. ठीक आहे. आपण पाहतोय मंगळवारचा भाग. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अलीकडे स्लिम मून है ना. ठीक आहे. अलीकडे स्लिम मून मिशनची संपर्क तुटल्यानंतर कोण त्याचे कामकाज थांबवेल? तर उत्तर आहे मित्रांनो जॅक्सा कामकाज थांबवणार आहे. कोण थांबवणार मित्रांनो? जॅक्सा कामकाज थांबवणार आहे. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न मित्रांनो, राजगीर येथे क्रीडा विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे, राजगीर कुठे मित्रांनो? बिहारमध्ये. तो कोणी केलं मित्रांनो? नितीश कुमार यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, मुनाल उपग्रहाच्या प्रेक्षणासाठी भारताने कोणत्या देशासोबत सहकार्य केले आहे? तर नेपाळ सोबत सहकार्य केलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट मित्रांनो, केंद्रीय शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केला असून किती भारतीय शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला? तर 50 आहे ना. आणि महाराष्ट्रातील 2 शिक्षकांचं नाव आहे, कोल्हापूरचे आणि गडचिरोलीचे. मी डिटेल सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो. ऑगस्ट 24 मध्ये भारताने किती कंपन्यांना नवरत्न कंपनी दर्जा दिला? तर मित्रांनो 4 कंपन्यांना नवरत्न कंपनी दर्जा दिला. तर आता 25 नवरत्न कंपन्या झालेल्या आहे. पुढचा प्रश्न, अलीकडे PATA सुवर्ण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर केरळ पर्यटनाला प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, महिला आशिया हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे? है ना. तर भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे? लक्षात ठेवायची गोष्ट, तर बिहारमध्ये होणार. लक्षात ठेवा. कुठे? बिहारमध्ये होणार आहे. पुढचा, विरोधी पक्षनेता राहुल गांधी 8 ते 10 सप्टेंबर कालावधीत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर जाणार? तर उत्तर आहे मित्रांनो अमेरिका दौऱ्यावर ते जाणार आहेत. कुठं? अमेरिका दौऱ्यावर ते जाणार आहेत. पुढचा प्रश्न, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात PM मोदी
कोणत्या दोन देशांना भेट देणार? तर ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार. लक्षात ठेवा, ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना ते भेट देणार आहेत. पुढचा प्रश्न लक्षात असू दे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 24 कितवा पुरस्कार आहे? तर 66वा पुरस्कार आहे. इन डिटेल घेतले 4 लोकांचं नाव सुद्धा संपूर्णपणे भाग मी घेतलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रेस्ट कार्यक्रम कोणत्या दिवशी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सुरू केला? लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर उत्तर आहे 29 ऑगस्ट, आणि राष्ट्रीय क्रीडा दिन त्या दिवशी असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, पहिले स्वदेशी विकसित प्रदूषित नियंत्रण जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? तर उत्तर आहे गोव्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. पुढचा भाग, चॅट जीपीटी दशलक्ष साप्ताहिक वापरकर्ते निर्माण झाले आहेत. तर कमीत कमी किती? 200 वापरकर्ते निर्माण झालेले आहेत. लक्षात ठेवा. आणि त्या दिवशीचा कालचा प्रश्न होता असा होता की भारतीय सेनेसाठी US-30 SIG 716 किती रायफलची ऑर्डर दिली गेली होती? 73,000 रायफलची ऑर्डर दिली गेली होती. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. काय राहिलंय का? ओके, काहीच नाही. ठीक आहे, चलो. ओके, पुढचा भाग घेऊया आपण. बघा पुढील भाग मित्रांनो, जो बुधवार आणि गुरुवारचा भाग होता, आपल्याला तो पाहायचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. ठीक आहे. शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तो उत्तर आहे नवाब सिंग. नवाब सिंग हे हरियाणा आणि पंजाबचे मुख्य न्यायाधीश होते. लक्षात ठेवा माजी. ठीक आहे. पुढचा भाग, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ऑर्डरचे सुवर्ण पदक कोणाला प्रदान केले? तर एमॅन्युअल मॅक्रोनला प्रदान केले, जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहे. ठीक आहे. पुढचा, अलीकडे ग्लोबल फिनटेक फेस्ट 24 कुठे आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या आशियाई कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप हिमांशी टोकसने कोणते पदक जिंकले आहे? हिमांशी टोकसने कोणते पदक? तर उत्तर आहे ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, गुजरने कांडला येथील दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे अमर सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन GSDP मध्ये सर्वाधिक वाढ नोंदवलेली कोणते राज्य? तर उत्तर आहे तेलंगणा फर्स्ट नंबरला आहे. सेकंड नंबरला मित्रांनो कर्नाटक आहे. थर्ड नंबरला हरियाणा आहे. फोर्थ नंबरला तमिळनाडू आणि महाराष्ट्र कितवा नंबरला आहे मित्रांनो? फिफ्थ नंबरला. हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण आनंद संस्कृत विद्यापीठातून वैदिक 3D हा मित्रांनो 3D संग्रहालय बांधण्याची घोषणा कोणत्या ठिकाणी केली? तर उत्तर आहे वाराणसी येथे केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, क्रीडा प्रकार फिक्की यंग लीडर्स अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे नीरज चोप्रा यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हॉकी इंडियाची 14वी काँग्रेस नुकतीच कुठे झाली मित्रांनो? तर लखनौ मध्ये झाली, UP मध्ये झाली. लक्षात ठेवायची गोष्ट आहे. मी अध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार सगळं घेतलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ऑर्डरचे सुवर्ण पदक कोणाला प्रदान केले? तर उत्तर आहे मित्रांनो एमॅन्युअल मॅक्रॉन यांना प्रदान करण्यात आलेले आहे. पुढचा, अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे? प्रोजेक्ट नमन भारतीय लष्कराने सुरू केला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज अटलयासोबत भागीदारी सराव मध्ये भाग घेतला? तर उत्तर आहे INS तबर. INS तबर. पुढचा प्रश्न, लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली असेल तर कोणत्या देशाचे आहे? तर उत्तर आहे उरुग्वे देशाचे. मित्रांनो लक्षात ठेवा, संपूर्णपणे रिव्हिजन नावाचा भाग असतो आणि भागासाठी एक सिंगल प्रश्न आणि उत्तराचा भाग आपण घेतो. बाकी सगळं डिटेल मी दररोज सांगत असतो, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. एकदा रिव्हिजन केलं की आपल्याला लगेच उत्तर समजतात. हे सुद्धा महत्वाचा एक भाग होऊन जातो. ठीक आहे. अपराजिता बलात्कार विरोधी विधेयक मंजूर कोणत्या राज्य सरकारने केल्या? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. आणि खासियत काय, केंद्र सरकारचा पहिल्यांदा कायदा बदल करणारे पहिलं राज्य कोणतं ठरलंय? पश्चिम बंगाल राज्य ठरलेलं आहे. हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची पदभार सांभाळले? तर उत्तर आहे तेजिंदर सिंग यांनी हा पदभार सांभाळलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 309 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे? तर उत्तर आहे मुंबई इंदूरला. मुंबई महाराष्ट्रात, इंदूर मध्य प्रदेशात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रदूषित नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत बिस्लेरीच्या कंपनी सोबत कोणत्या राज्य सरकारने करार केलाय? तर उत्तर लक्षात ठेवा गोवा राज्य सरकारने करार केला आहे. पुढचा प्रश्न,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 23-24 साठी किती शिक्षकांची निवड करण्यात आली? तर उत्तर आहे 109 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने अलीकडे कोणत्या डिजिटल मिशनला हिरवा कंदील दिला आहे असा प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, हिरवा कंदील दिला. तर उत्तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, खूप पॉइंट महत्वाचा आहे. डिजिटल मिशन म्हटलं तर कोण? कृषी घटकाला दिलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, गुगल डीप माइंड इंडिया युनिट 125 भारतीय भाषा आणि बोलीचा समावेश असणारे कोणते एआय नेतृत्व करत आहे? तर उत्तर आहे मोरनी. कोण करत आहे? मोरनी हे नेतृत्व करत आहे. पुढचा प्रश्न, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक अध्यक्ष म्हणून कोणाची अतिरिक्त कारभार त्यांनी सांभाळलाय? तर व्ही सतीश कुमार यांनी कारभार सांभाळलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगच्या सहकार्याने कोणत्या विद्यापीठात भारतातील मानवाधिकारावर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला? तर मणिपूर विद्यापीठाने हा यशस्वीरित्या काम केलेलं आहे. लक्षात असावं. पुढचा प्रश्न, 7व्या राष्ट्रीय पोषण माह 24 शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे? तर उत्तर आहे गांधीनगर, गुजरात मध्ये करण्यात आलेला आहे. सर्व डिटेल आपण पाहतोय, फक्त प्रश्न आणि उत्तर पाहतोय, जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला प्रश्नाला उपयुक्त होईल. चंदू चॅम्पियन चित्रपट कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे? मुरलीकांत पेटकर. मस्त पॉइंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, मुरलीकांत पेटकर यांच्यावर. पुढे नेक्स्ट पॉइंट, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो? तर 75. दोन गोष्टी केल्या, एक झेंडा आणि एक नाणं. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 24 मध्ये उंच उडीत रौप्य पदक कोणी पटकवलीत? लक्षात ठेवा. ऑप्शन आहे मनीष सुशांत सारंगी, मुरलीधर पेटकर आणि निषाद कुमार. तर उत्तर काय मित्रांनो? निषाद कुमार यांनी पटकवलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या भारतीय व्यवस्थेचे ध्वज अनावरण केले? मी आता सांगितलं सुप्रीम कोर्टाचे. नाणं आणि ध्वज लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ड्युरँड कप 24 कोणत्या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत मित्रांनो? तर कलकत्ता मध्ये झालेल्या आहेत. लक्षात ठेवा. आणि नॉर्थ ईस्ट असा पहिला देश आहे तो जिंकलाय आणि सगळ्यात जुनी आहे. 133वी ड्युरँड कप आहे. लक्षात ठेवा. सॉरी, 133वी बरोबर आहे. चलो पुढचा प्रश्न मित्रांनो, कालचा होता तर 73,000 सैनिक दिले आणि तो मी घेतलाय, रिपीट म्हणून घेतला नाही. कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट अनिवार्य नोंदणी कायदा मंजूर केलाय? तर उत्तर काय मित्रांनो? आसाम राज्याने केलेला आहे की नाही? बघा नेक्स्ट पार्ट बघतो आपण मित्रांनो, लक्षात ठेवा, जो आपल्याला उपयुक्त आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा प्रश्न काय मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मध्ये काय प्रश्न आहे? पहिला, की खालीपैकी पुस्तक व लेखक यांची कोणती जोडी अचूक आहे? तर तिन्ही सर्व बरोबर आहेत. लक्षात ठेवा, वरील सर्व करेक्ट आहे. तर काय आहे मित्रांनो? कॉल ऑफ द गेट, परिवलन नाथवानी, पॉवर विदिन द लीडरशिप लेजेसी ऑफ नरेंद्र मोदी, डॉक्टर आर बालसुब्रमण्यम, इंडिया @ 100 कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, वरील सर्व करेक्ट आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, भंडारदरा जलाशय 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने कोणत्या नावाने नामकरण केले? वीर राघोजी भांगरे नावाने ते नामकरण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी, महिलांना त्यांच्या तक्रारसोबत तातडीने मदत मिळवण्यासाठी खाली कोणते हेल्पलाईन आहे? तर वरील सर्व हेल्पलाईन आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस पॅराऑलिम्पिक 24 मध्ये सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉर्टपुट रौप्य पदक जिंकले असून तो किती मीटर फूट टाकलाय मित्रांनो? 16.32 मीटर टाकलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुर्मू पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्र विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? तर उदगीर मध्ये केले. लक्षात असू दे. पुढचा प्रश्न, ई गव्हर्नन्ससाठी सुवर्ण पुरस्कार कोणत्या भारतातील जिल्ह्याला भेटला आहे? तर लक्षात ठेवा, मुंबई, अल्लापल्ली, लखनौ, भुवनेश्वर. ऍक्च्युली हा पॉईंट चुकलाय मित्रांनो, हा पॉईंट राहिला होता माझ्याकडून, कारण की पुरस्कार हा भारतातील कोणत्या जिल्ह्याला भेटलाय असा प्रश्न आहे. तो ओखाला भेटलाय. लक्षात ठेवा, हा पॉईंट चुकला होता. लक्षात ठेवा, ओखाला भेटलेला आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट, भारत आणि युएई दरम्यान करार झाला असून अबुधाबी मध्ये कोणत्या आयआयटीने कॅम्पसचे उद्घाटन केले? तर उत्तर आहे आयआयटी दिल्लीने याचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने कोणत्या सर्वात वृद्ध भारतीय कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सिद्धार्थ अग्रवाल आहे. वय 49 वर्ष आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, टिंबडी माजी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या फिनटेक स्टार्टअपने रुपी पे आणि येस बँकेच्या भागीदारीतील भारतातील पहिले मल्टी ब्रँड को ब्रँड क्रेडिट कार्ड सादर केले. उत्तर आहे पीओपी फ्लिपकार्टने सादर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी महाराष्ट्र भाषेचे गाढे अभ्यासक यांची नियुक्ती करण्यात आली. तर उत्तर आहे अविनाश आवलगावकर. लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, भारताने कोणत्या देशाद्वारे वरून हा युद्ध अभ्यास आयोजित केलाय? वरून फ्रान्स सोबत केलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 25 साठी भारताचा किती विकास दर साध्य केलाय? सांगितलं तर 7% सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय कोणत्या देशासोबत नौदलाने 4 सप्टेंबर 24 रोजी पाणबुडी बचाव सहाय्य सुधारण्यासाठी कराराची औपचारिकता केली आहे? तर दक्षिण आफ्रिकेसोबत केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जे फक्त संडेचे जे सिंगल लाईन क्वेश्चन बघता त्यासाठी कंपल्सरी डीप नॉलेज हा वाचून काढा, जेणेकरून सिंगल लाईनचे क्वेश्चन तुम्हाला आणखी पॉवरफुल समजतील. अन्यथा काय होतं मित्रांनो की सगळं डोक्यात जात नाही आपल्या आणि आपण सगळ्या गोष्टी विसरायला लागतो. ठीक आहे, ओके, चल. बघा पुढील प्रश्न म्हणजे शनिवारचा हा जो पार्ट आहे तो आपण पाहतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे की फॉर्च्यून इंडिया 2024च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा सावित्री देवी जिंदाल हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, अलीकडे IITTF फाउंडेशनचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडे कोणत्या देशाने टी20 क्रिकेटमध्ये इतिहासात पॉवर प्ले मध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली म्हणजे 113 धावसंख्या आपण डिटेल पाहिले, लक्षात ठेवा. कोणी केली? ऑस्ट्रेलिया देशाने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चीफ सायन्स ऍडव्हायझर राऊंड टेबल 6 सप्टेंबर 24 रोजी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिस मध्ये होणार आहे. कुठे? पॅरिस मध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने विश्वास ब्लॅक चेन तंत्रज्ञान स्टॉपचा नावाचा कोणता नवीन उपक्रम सुरू केला? तर उत्तर आहे ब्लॉक चेन. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये जर्मनीतील हॉनवर शहरात झालेल्या जागतिक स्पर्धेत 3 सुवर्ण पदक जिंकणारा धनुष श्रीकांत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे नेमबाजीशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि केनियाची संयुक्त संरक्षण सहकार्य समिती बैठक झाली ती कितवी होती? तर उत्तर आहे ती 3री बैठक होती. लक्षात असू दे आपल्याला. पुढील प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा अलीकडे मिशेल बर्नियर यांची कोणत्या देशाच्या पीएम पदी नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे फ्रान्स देशाच्या पदी नियुक्ती झालेली आहे. लक्षात असावं आपल्याला. पुढचा प्रश्न, अलीकडे केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील NLFT आणि ATTF या बंडखोर गटांसोबत ऐतिहासिक शांतता करार केलाय? तर उत्तर आहे त्रिपुरा राज्यातील. लक्षात ठेवा, कुठं? त्रिपुरा राज्यातील. पुढचा प्रश्न, दगडफेक जत्रा गोटमार मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये तो साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 17 ते 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित किती विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे 4 विभागांना. किती? 4 विभागांना. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, विष्णू युद्ध अभ्यास म्हणजे व्हायरस युद्ध व्यायाम व्यापक राष्ट्रीय मॉक ड्रिल कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे राजस्थान मध्ये आयोजित. कुठं मित्रांनो? राजस्थान मध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजनेला मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्याने मान्यता दिलेली आहे. आणि कालचा प्रश्न होता, हॉकीने 14वी काँग्रेस कुठे पार पडली? लखनौ मध्ये पार पडलेली. आजचा प्रश्न आहे ना, एस्कॉम पर्यावरण कार्बन परिषद 24 कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे असा प्रश्न होता. तर ते मुंबईमध्ये नवी दिल्लीमध्ये घेण्यात आली होती. मित्रांनो, सर्व प्रश्न आपण घेतो मित्रांनो, जेणेकरून सगळे रिव्हिजन जे असतात रविवारचं सगळ्या आठवड्याचा संपूर्णपणे आपला अभ्यास असतो आणि त्यासाठी खूप उपयुक्त असा घटक आहे तो, जो आपल्याला उपयुक्त असा संपूर्णपणे पार्ट आहे तो आपण सर्वांनी करावा, जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला त्याचा फायदा खूप होईल. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. धन्यवाद. आणि सोमवारी आपलं रेग्युलर लेक्चर सकाळी 6:30 वाजता असतं. रोजचे 15 प्रश्न असतात ते सुद्धा आपण कव्हर अप करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.